महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो पांडुरंगाकरो प्रतमानमान दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय घोडी साखरेच्या ठाई प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी शिवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू या दोन्हीचं साम्य सांगणारा हा छोटासा अभंग आहे. विठाला
अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, गेली अनेक वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोजे गौळ या पवित्र भूमीमध्ये चालू असलेला सप्ताहातील आजचा कितवा दिवस? तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाची सेवा या संयोजक समितीकडून ही माझ्याकडे सेवा आली. उपस्थित भजनी मंडळी, गावकरी मंडळी, महाराज मंडळी, मृदंगाचार्य, टाळकरी मंडळी, परिसरातील या ठिकाणी भाविक खूप उपस्थित झालेले आहेत. या जंगल में मंगल, जंगल में चंगल आणि जंगल में दंगल या 3 गोष्टी होतात. सात्विक माणूस जंगलामध्ये आल्यानंतर मंगल करतो. रजोगुणी माणूस जंगलात आल्यानंतर दंगल करतो आणि तमोगुणी माणूस जंगलात आल्यानंतर चंगल करतो. विडाला या पवित्र असं या टेकडीवर भगवान भोलेनाथाचं वास्तव्य आहे आणि सगळे भक्त परिवार या ठिकाणी येतात. भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये आणि ज्यांनी हा कार्यक्रम घालून दिला, सुरू केला, असे वैकुंठवासी श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ हे अखंड हरिनाम सप्ताह. मंदिर आहे महादेवाचं, सप्ताह आहे हरिनाम, बर का. आणि महाराज होते हे की नाही, श्री संत योगीराज. अशा ह्या पवित्र भूमीमध्ये नाम सप्ताह चालू आहे. बऱ्याच ठिकाणी महादेवाचे मंदिर आहेत, पण त्या महादेवाच्या मंदिरात वैष्णव जात नाहीत, जाऊ दिलं जात नाही. असे काही भेद मानले आहेत. हा संप्रदाय, तो संप्रदाय, तुमचा संप्रदाय, आमचा संप्रदाय, हा आमचा देव, हा तुमचा देव. जसं व्यवहारामध्ये म्हटलं जातं, हा आमचा आमदार, तो तुमचा आमदार, आम्ही यांना मतदान करणार, तुम्ही त्यांना मतदान करणार. जसं राजकारण आहे ना आपल्या घरामध्ये, गावामध्ये, तसंच या परमार्थातही सुद्धा देवाचं देवकरण आहे. विठाला भेद मानणारे भेद. हे तुकोबाराच्या लक्षात आलं की बरेच भक्त भेद मानतात. कारण ब्रह्म एकच आहे, कार्य ब्रह्म अनेक आहेत, देवा अनेक आहेत, बर का. पण खरा देव मात्र एकच आहे. एका देवाचे 3 देव झाले. एक विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव. खरा देव एकच होत. त्या एकाचे 3 का झाले? कारण 3 काम करायचे होते. कोणतं? उत्पत्ती करायची होती, म्हणून ब्रह्मदेव झाला. आता ही उत्पत्ती केली हो, पण सांभाळायचं कोण? आहे की नाही? सांभाळणं का सोपं आहे का? हा आपल्याला लेकर आहेत, कोणाला 3 असतील, कोणाला 2 असतील, कोणाला 1 असेल, कोणाला 4 असतील, कोणाला 10 असतील. 10 बी आहेत बरं अजून, असं काही समजू नका. ते सांभाळावं लागतं की नाही. नांदेडच्या बस स्टँडला 2-3 लेकराची आई बसलेली होती, बापाही होता. ते लेकरं जरा चित्र विचित्र राहतात, इकडे एकदा तिकडे एकदा, इकडे एकदा तिकडे एकदा जातात. आईनं सांगितलं, येणारच का रे, गप बस, जरा शांत बस, इकडे तिकडे जाऊ नको. ते पोरग विचित्र होत. आईचं एकदा ऐकून घेतलं, 2दा ऐकून घेतलं, 3दा ऐकून घेतलं आणि आईवर चिडलं ते पोरग.
काय आई म्हणला तीनदा तीनदा ओरडालीस, खाली बस, शांत बस, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असं मलाच म्हणतीस. बघ बरं माझा बाबा किती फिरायलाय, त्याला काय म्हणणार. हा, त्या आईनं उत्तर मजेदार दिलं. आई म्हणाली, बाळा अरे बाबाचा इमा काढलाय, तुझा अजून काढला नाही. कळालं की नाही काही जणाला, काही जणाला उद्या सकाळी कळलं. विठाला हा विठाला.